Good morning friends. In the last video we started a lessons voyaging towards excellence in which the cover points are icebreakers, the writer's informations and the beginning paragraph of the lessons voyaging towards excellence. In this video we are going to learn the next paragraph in Marathi explanations. Let us start the next paragraph. Most of the times the topics of discussions at our home were about music, literature, paintings, sculpture, etc. की मोस्ट ऑफ द टाइम्स की बऱ्याच वेळा द टॉपिक्स ऑफ द डिस्कशन्स की डिस्कशनचे विषय ॲट आवर होम आपल्या घरी विअर अबाउट हे कशाचे रायटरच्या घरी जे डिस्कशनचे टॉपिक्स आहे ते कशाचे असायचे म्युझिक म्हणजे संगीत, लिटरेचर साहित्य, पेंटिंग्स and sculpture etc. I could listen to the discussions about Van Gogh, मोझार्ट, मायकल एंजेलो की या व्यक्तींबाबत किंवा या पेंटर्सबाबतचे डिस्कशन्स रायटर नेहमी त्यांचे ऐकायचा. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिलिओ अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ दॅट आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली की त्यामुळेच रायटरच्या मनामध्ये अशा एक प्रकारचा मिलिओ म्हणजे सेटिंग किंवा सोशल एन्व्हायरमेंट्स तयार झालेले आहे. मिलिओ म्हणजेच काय, सामाजिक पर्यावरण की तयार झाला आणि त्यातून आय हॅड अ फर्म बिलीफ की रायटरचं एक फर्म मत तयार झालं की आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वल की सर्व आर्ट्स ह्या इक्वल आहे असं मत निर्माण झालं. इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईव्स दॅन सायन्स ऑर टेक्नॉलॉजी की सायन्स आणि टेक्नॉलॉजी हेच महत्त्वाचं नसून इतरही घटक महत्त्वाचे त्यावेळेस रायटरवरती तो झालेला इन्फ्लुएन्स होता. आय हॅड लर्न फ्रॉम माय चाइल्डहूड की लहानपणापासून रायटर शिकत आलेला होता दॅट मनी डज नॉट मीन एव्हरीथिंग इन लाईफ की जीवनामध्ये पैसेच हे सर्व काही नाही. इट इज नेसेसरी, पैसे गरजेचे आहे, बट इफ ॲट ऑल देर इज समथिंग विच इनरिचेस आवर लाईव्स अँड पुट्स मीनिंग टू अवर एक्झिस्टन्स की आपल्या अस्तित्वाचा काहीतरी अर्थ आहे त्यामुळे आपलं जीवन समृद्ध होईल, ते घटक म्हणजे इट इज द आर्ट्स, म्युझिक अँड लिटरेचर. साहित्य, संगीत आणि कला या इतरही गोष्टी जीवनाला समृद्ध बनवतात, इनरिच करतात, हे रायटरला त्यावेळेस समजलं. दिस इज नॉट टू से दॅट हे सांगायचं नाही की आय डिड नॉट लाईक सायन्स ऑर मॅथमॅटिक्स की मला सायन्स किंवा मॅथमॅटिक्स आवडत नाही हे सांगायचं नाही. इनफॅक्ट तथापि आय लव दीज सब्जेक्ट्स की या विषयावरती पण रायटरचं हे विषय आवडायचे, या विषयावरती प्रेम होतं. हाऊ एव्हर म्हणून आय डिड नॉट स्टडी देम ओनली फॉर स्कोरिंग मॅक्सिमम मार्क्स की जास्तीत जास्त मार्क्स मिळावे म्हणून या विषयाचा अभ्यास मी केला नाही. आय यूज टू स्टडी दीज सब्जेक्ट्स की ह्या विषयाचा मी अभ्यास करायचो ऑर एनी सब्जेक्ट फॉर दॅट मॅटर फॉर इट्स इनहेरेंट ब्युटी की या विषयामध्ये असणारी जी एक्झिस्टिंग किंवा परमनंट स्वरूपात असणारी जी ब्युटी होती ती समजून घेण्यासाठी रायटर अभ्यास करायचा. आय फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स ब्युटिफुल की रायटरला न्यूटनचा लॉ ऑफ मोशनचा जो नियम आहे तो ब्युटिफुल वाटला. पायथागोरन थेरम की पायथागोरसचा जो सिद्धांत होता तोही एलिगंट किंवा ग्रेसफुल वाटला. एलिगंट म्हणजेच ग्रेसफुल. आय लव सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स ऑफ द 9th स्टँडर्ड्स वेन आय वॉज इन द 7th स्टँडर्ड की जेव्हा रायटर हा 7वीच्या वर्गात होता तेव्हा रायटर 9वीच्या वर्गातलं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्सचे प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन्स सोडवायचा. इट वॉज नॉट टू शो ऑफ तर रायटरला याच्यामध्ये शो ऑफ करायचं नाही, शो ऑफ म्हणजे बढाई मारणे, बट जस्ट बिकॉज आय यूज टू गेट इन्वॉल्व इन सॉल्विंग देम की रायटर हे प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये एवढा व्यस्त असायचा. गेट इन्वॉल्व म्हणजेच काय, व्यस्त असणे. आय यूज टू लव प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन्स की रायटरला प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन्स आवडायचे. आय यूज टू एन्जॉय फाइंडिंग आउट द मोस्ट एलिगंट मेथड ऑफ सॉल्विंग देम. ऑब्वियसली दिस प्रॉब्लेम्स वेअर नॉट अ पार्ट ऑफ करिक्युलम की हेच प्रॉब्लेम्स करिक्युलमचे काही नाही, पार्ट नाही, बट आय एन्जॉय द होल प्रोसेस की मला ही होल प्रोसेस काय व्हायची, आवडायची.
This attitude of looking beyond marks or examinations and to seek joy in solving any challenging problems helped me to develop a problem solving attitude which came handy when I appear for my IIT entrance, because this exam is completely based on your problem solving ability. की म्हणून आय ॲपियर फॉर माय IIT एंट्रन्स, की मी IIT एंट्रन्स एक्झाममध्ये ॲपियर झालो, कारण दिस एक्झाम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन, की ही परीक्षा पूर्णपणे कशावरती अवलंबून होती, युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी, म्हणजे तुमची प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमता आहे का, किंवा द ॲबिलिटी टू थिंक नॉट ओन्ली लॉजिकली, की तर्कबुद्धीने तुम्ही विचार करता का, आणि तो पण क्विकली आणि रॅपिडली, याची आवश्यकता या परीक्षेत होती. आय स्कोर 100 मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन ऑलमोस्ट ऑल द एक्झामिनेशन. सर्व परीक्षेत रायटरला 100% मार्क पडायचे. दॅट आय ॲपियर फ्रॉम माय फर्स्ट स्टँडर्ड अंटिल IIT, म्हणजे पहिलीपासून IIT पर्यंत प्रत्येक वर्षी मॅथमॅटिक्समध्ये रायटरला 100% मार्क पडायचे. आय स्टूड 16 इन द SSC बोर्ड, की रायटर हा SSC बोर्डमध्ये राज्यामध्ये 16वा क्रमांक होता. ॲट दॅट टाईम दिस एक्झामिनेशन वॉज फॉर द होल ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग नागपूर, की रायटरची जी परीक्षा होती संपूर्ण महाराष्ट्रावर असायची. त्या महाराष्ट्रावर परीक्षेमध्ये रायटर SSCमध्ये 16व्या क्रमांकाला होता. आय स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी इन ऑल सब्जेक्ट, की रायटर युनिव्हर्सिटीत असताना सगळ्या विषयात तो पहिला क्रमांक होता. पुट टुगेदर दोज डेज, आणि त्याच दिवशी यू कुड गेट अन ॲडमिशन्स इन टू IIT विदाउट द एंट्रन्स टेस्ट, की रायटरला IITमध्ये एंट्रन्स टेस्ट शिवाय रायटरला काय केला, प्रवेश मिळाला. आता इफ यू हॅड सेक्युअर्ड द फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी, जर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फर्स्ट रँक मिळालेला असेल तर विदाऊट एंट्रन्स प्रवेश होत होता. म्हणून therefore I did not have to appear for the entrance test. म्हणून रायटर हा एंट्रन्स टेस्टला ॲपियर झाला नाही टू गेट द ॲडमिशन्स इन टू IIT, हे IITमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. बट नो बडी इन सोलापूर टोल्ड मी अबाउट इट, परंतु सोलापूरमध्ये याविषयी मला कुणीच सांगितलं नाही. फॉर आय डाऊट इफ एनीबडी इन सोलापूर इवन न्यू अबाउट दिस रूल, की या नियमाबाबत सोलापूरमध्ये कुणाला माहितीही नव्हतं. म्हणून देअरफोर आय ॲपियर फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन्स, की एंट्रन्स एक्झामिनेशन्समध्ये मी सहभागी झालो. अँड आय सेक्युअर अ व्हेरी गुड रँक इन द सेम, आणि त्याही परीक्षेमध्ये मी चांगल्या प्रकारची रँक मिळवली. आय वॉज क्वाईट हॅपी गेटिंग इन टू IITमध्ये जाऊन मला खूप आनंद झाला. बट माय जॉय वॉज शॉर्ट लिव्ह, परंतु माझा आनंद हा फक्त काही कालावधी पुरताच होता. शॉर्ट लाईव्ह म्हणजे तात्पुरता. ॲट सोलापूर आय हॅड नॉट सीन एनी बिल्डिंग, की सोलापूरमध्ये कोणतीच बिल्डिंग मी पाहिलेली नव्हती. विच वॉज मोर दॅन 3 स्टोरी, की ज्या बिल्डिंग्सला 3च मजले, अशाच बिल्डिंग्स मी पाहिलेल्या होत्या. 3 मजल्यापेक्षा जास्त मोठी बिल्डिंग्स मी पाहिली नव्हती. मुंबई हाव एवर वॉज फुल ऑफ स्कायस्क्रेपर, मुंबई शहर म्हणजे पूर्णपणे स्कायस्क्रेपरच्या बिल्डिंग्सनी भरलेलं होतं. ॲट IITच्या ठिकाणी मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर यूज टू कन्वर्स इन इंग्लिश, की IITच्या ठिकाणी बरेचसे मुलं आणि प्राध्यापक हे इंग्रजीमध्ये बोलायचे. वेअर ॲज त्याच वेळेस माय इंग्लिश वॉज व्हेरी पुअर, की माझं इंग्रजी हे पुअर होतं. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी, संपूर्ण माझं शिक्षण हे मराठीत झालेलं होतं. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथॅटिक, पण माझी बोलण्याची इंग्रजी ही खूप दयनीय होती. पॅथॅटिक म्हणजेच काय, दयनीय. नॉट ओन्ली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅब्युलरी, की माझी जी व्होकॅब्युलरी होती, शब्दकोश होता इंग्रजीतला, तोही वीक होता. बट ऑल्सो माय प्रोनाऊन्सिएशन्स ऑल्सो वॉज टेरिबल, की माझे उच्चारही टेरिबल किंवा भयानक होते. माय कन्स्ट्रक्शन्स ऑफ इंग्लिश सेंटेन्सेस व्हेरी ऑकवर्ड टू से द लिस्ट, आणि माझे जे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स आहे तेही ऑकवर्ड होते. ड्यू टू ऑल दिस, आणि याशिवाय आय वॉज फिलिंग क्वाईट लोनली, की मला एकाकी असल्यासारखं वाटायचं, टेरिफाईड असल्यासारखं वाटायचं. इन मुंबई इन जनरल अँड IIT इन पर्टिक्युलर आय हॅड डेव्हलप अँड इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, की माझ्या मनामध्ये इन्फेरिटी कॉम्प्लेक्स विकसित झाला. अँड आय वॉन्टेड टू रन अवे, आणि मला असंही वाटलं, आय वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन मुंबई, की या कोर्सपासून पळून जावं किंवा मुंबईपासूनच पळून जावं असं वाटलं. वन डे
एके दिवशी आय वॉज सिटिंग ॲट माय मेस टेबल, की मेस टेबलच्या ठिकाणी मी बसलेलो होतो इन द हॉस्टेल, सिपिंग टी, चहा पित होतो. सिपिंग म्हणजे ड्रिंकिंग, सिपिंग टी वेन अ सिनियर गाय केम. तेव्हाच मला एक असणारा सिनियर मुलगा माझ्याकडे आला. सॅट ऑन द चेअर ॲडजस्टंट टू मी. माझ्या शेजारच्या खुर्चीवरती तो बसला. ॲडजस्टंट म्हणजे नेबरिंग, शेजारची. ही वॉज अ कॉन्व्हेंट एज्युकेटेड गाय, की तो हा कॉन्व्हेंट एज्युकेटेड मुलगा होता. विथ फिअरली सोफेस्टिकेटेड इंग्लिश. त्याची जी इंग्रजी होती ती सोफेस्टिकेटेड इंग्लिश होती. ॲटलिस्ट स्पोकन ऑर कॉलिक्वियल लँग्वेज. ही वॉज अ बीट अरोगंट. आता एवढं सगळं असल्यामुळे तो मुलगा थोडासा उद्धट होता. अरोगंट म्हणजे रूढ किंवा उद्धट. वॉन्टेड टू पूल माय लेग्स, आणि मला तो खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता. पूल माय लेग्स म्हणजे ओढणे. ही ट्राय टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन्स विथ मी. तो माझ्याशी कॉन्व्हर्सेशन्स करण्याचा प्रयत्न त्याने केला. अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स. आणि माझ्या प्रत्येक वाक्यामध्ये त्याने चुका मला पॉईंट आउट केल्या. ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड, आणि जे वाक्य मी बोललो त्याच्यामध्ये तो चुका दाखवत होता. आफ्टर अबाउट 5 मिनिट्स, 5 मिनिटानंतर, ही वॉक अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. माझा इन्सल्ट करून तो 5 मिनिटामध्ये निघून गेला. वॉक अवे म्हणजे निघून जाणे. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड. मला थोडंसं वाईट वाटल्यासारखं वाटलं, अपसेट वाटल्यासारखं वाटलं. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड, अपसेट. ॲज इट इज आय वॉज फिलिंग क्वाईट डिप्रेस. मी उदासही झालो. अँड डेफिडियंट, लॅकिंग कॉन्फिडन्स, की माझ्यामध्ये जो आत्मविश्वास होता तोही कमी झाला, डेफिडियंट झाला. दिस इन्सिडन्स वॉज द लास्ट स्ट्रो, आणि हाच इन्सिडन्स माझ्या जीवनामध्ये लास्ट स्ट्रो झाला. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. मी पूर्णपणे ब्रोकन झालो. आय फेल्ट आउट ऑफ द प्लेस. हे ठिकाण सोडून द्यावं असंही मला वाटलं. लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू सोलापूर, आणि सोलापूरला पळून जावं. ॲट दॅट मोमेंट किंवा दॅट व्हेरी मोमेंट्स, त्या क्षणी मला असं वाटलं. हाऊएव्हर इट वॉज ओनली माय सेल्फ इस्टीम्स विच स्टॉप मी. आणि माझा जो स्वाभिमान होता, सेल्फ इस्टीम म्हणजेच काय, स्वाभिमान. However, it was only my self-esteem which stopped me, and suddenly, अचानकपणे, a feeling of determination and strength came over to me. की माझ्यामध्ये अचानकपणे a feeling of determination, की जो निश्चय होता, जी शक्ती होती ती माझ्याकडे आली. and grip me, आणि मला ग्रीप केलं. डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, सोलापूरपासून आल्या, डिस्पाईट याशिवाय, डिस्पाईट हेलिंग फ्रॉम सोलापूर, सोलापूर येऊनसुद्धा, इफ आय कुड बी अ रँक होल्डर इन द स्कूल, मी शाळेमध्ये रँक होल्डर असेल, कॉलेजमध्ये रँक होल्डर असेल, IIT विथ मेनी अवॉर्ड्स इन मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्समध्ये पुष्कळ अवॉर्ड्स मिळालेले असेल. देर मस्ट बी समथिंग राईट विथ मी, माझ्यामध्ये कोणतीतरी चांगले गुण आहे. वाय शुड आय गिव्ह अप, म्हणून मी का सोडून द्यायचं असा प्रश्न निर्माण झाला. वाय शुड आय गिव्ह अप, दिस इज अ क्वेश्चन्स इन फ्रंट ऑफ मी, माझ्यासमोर असणारा हाच प्रश्न होता. अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश, फक्त इंग्रजी या विषयासाठी हे सोडून द्यायचं का असाही प्रश्न पडला. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर, आता यानंतर मी सोडून देणार नाही. आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक, आणि मीही ठरवलं किंवा निश्चय केला की पुन्हा एकदा लढायचं. आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. इन सच अ वे, इन द सेकंड पार्ट वील लर्न द लेसन्स, the journey of the writer to the IIT and his problems of speaking English that we understood in this lesson so far. I hope you will understand. Thank you very much.